आजची गोष्ट आहे. कुशलपूर नावाच्या एका गावामध्ये एक म्हातारी बाई दामिनी आपल्या मुला महेश बरोबर राहायची. महेश खूप जास्त मेहनती होता, पण तो तेवढाच मोठ्या बुद्धीचा होता, ज्यामुळे लोक त्याला ठगून जायचे. आज महेश काम करून घरी येत होता, तेव्हा दामिनी महेशला विचारते, बाळा महेश, ह्या आठवड्याचे पैसे मिळाले? आई, आज मला पूर्ण 100 रुपये मिळाले. काय, 100 रुपये? हो आई, ठेकेदाराने बाकी सगळ्या मजदुरांना गुलाबी नोट दिली. मग मी त्यांना विचारलं की ही वेगळी नोट का दिली. मग त्यांनी सांगितलं की ही 100ची नोट त्या गुलाबी नोटांपेक्षा जास्त आहे. अरे माझ्या भोळ्या, ही 100ची नोट आहे आणि ती गुलाबी नोट 2000ची असते, तर गुलाबी नोट ह्या नोटपेक्षा मोठी झाली. अच्छा, बाळा, त्यांनी तुला ठगलं रे. मी बुद्धिहीन आहे ना, याच्यामुळेच ना. मला समजलंच नाही आणि लोक मला लुटतायत. नाही राजा, तू बुद्धिहीन नाहीयेस रे, तू खूप भोळा आहेस. नाही, तुला काही नाही माहिती. सगळे मला हेच म्हणतात. असं बोलून महेश तिथून निघून गेला. अरे राजा, ऐक ना, कुठं रागवून निघून गेलास? आणि तो दामिनीचा अजिबात नाही ऐकत. महेश रात्रीच्या वेळेस चलत चलत एका झाडाजवळ जाऊन पोचतो. त्याने पाहिलं, तिथे एक रोबोट पडलेला होता. तो रोबोट हलत पण नव्हता. महेश त्याच्या जवळ पोचतो. अरे, ही एवढी मोठी बाहुली आणि ती पण लोखंडाची. मी ह्याला आईला दिलं तर ती खूप खुश होईल. मी एक रोबोट आहे आणि मला फ्यूलची गरज आहे. मला फ्यूल द्या. अरे, ही मोठी बाहुली तर बोलते. फ्यूल? हे काय असतं? काही खायची गोष्ट आहे का? तू तर खूपच शहाणा आहेस. हो, माझ्यासाठी ती खायचीच गोष्ट आहे. त्याच्याशिवाय मी चालू नाही शकत. पण फ्यूल भेटेल कुठे? पाणी, मला पाणी द्या. तेच माझं फ्यूल आहे. ठीक आहे रोबोट भैया, आत्ता आणतो. महेश तिथून निघून जातो आणि काही वेळानंतर एका मटक्यामध्ये पाणी घेऊन येतो. महेश पाणी त्या रोबोटला पाजवायला लागला. काही क्षणांमध्ये रोबोट उठून उभा राहिला. तुझा धन्यवाद. मी भविष्यातून आलो होतो आणि फ्यूल संपत आल्यामुळे मी चालू शकत नव्हतो. पण मी आता मला फ्यूल दिलं आहे. मी आता घरी जाऊ शकतो. महेश अचानक रडायला लागला. काय झालं? तू रडत का आहेस? रोबोट भैया, तुम्ही मला आता हुशार बोलला होतात ना. मला आजपर्यंत कोणी हुशार नाही म्हणलं. सगळे मला जड बुद्धी म्हणतात. मी तुला हुशार बनवू शकतो. काय खरंच? ते कसं? रोबोट एक कॅप्सूल महेशच्या हातामध्ये देताना बोलला, हे औषध घेऊन पाणी पिऊन घे. मी ज्या भविष्यातून आलोय तिथे आम्हाला AI म्हणतात. या कॅप्सूलला खाशील तर तुझी पण बुद्धी खूप तेज होऊन जाईल. तू एक चालता फिरता AI रोबोट बनून जाशील. काय खरंच? तुमचा खूप खूप धन्यवाद. काही गोष्ट नाही. आता मी चाललोय. भविष्यामध्ये माझं जाणं खूप गरजेचं आहे. रोबोट तिथून गायब होतो आणि महेश पण आपल्या घरी परत येतो. दुसऱ्या दिवस महेश आपल्या आईला बोलतो, आई, मी विचार करत आहे की मी ह्या मजदुरीला सोडून आपल्या शेतावरती लक्ष देऊ. बाबा माझ्यासाठी खूप शेत सोडून गेलेत ना. हे तू असं कसं बोलत आहेस बाळा? तुझ्या आवाजला काय झालंय? खरंच बोलतात. आईपासून कोणी काहीच नाही लपवू शकत. महेश आपल्या आईला सगळं काही सांगायला लागतो. अच्छा, तर असं आहे मग. पण बाळा, तुझी बुद्धी मोठी झाली आहे, तर ह्याचा चांगल्यापैकी वापर कर, कळालं? आणि हो राजा, ते शेत तर ह्यामुळेच बंजर पडलेले आहेत कारण तुला शेत सांभाळायला जमत नाही. नाहीतर तू आतापर्यंत खूप मोठा जमीनदार बनला असतास. खरं बोललीस आई. आता मी सगळं सांभाळून घेईल. तसं पण ठेकेदार खूप कमी पैसे देऊन काम करून घेतो ना. जर मी लोकांना काही चांगले पैसे देईल तर ते माझ्याकडे कामाला येतील. अरे लाल, तू तर समजदार झालास रे.
आता मी निघतो आई, आणि काही लोकांशी बोलून तुझ्याकडे घेऊन येतो. ठीक आहे, जा. देव तुझ्यावर खूप कृपा करू. महेश तिथून निघून गेला आणि जाऊन एक पंचायत बसवतो. त्या झाडाच्या खाली, ज्यामध्ये भोलू, ठेकेदार, प्रधान, मल्लू पहलवान आणि काही गाववाले उभे होते. काय झालं महेश, आज तू कस काय पंचायत बोलवलीस? काही खेळ दाखवणार आहेस का? तुला काय वाटत आहे, आपला महेश काय तुझ्यासोबत गणिताच्या गोष्टी करेल? महेश, हे सगळं सोड आणि चल, मी तुला 100ची मोठी नोट देईल. नाही ठेकेदारजी, आता तर तुम्ही 100ची छोटी नोट आणि 2000ची मोठी नोट तुमच्या जवळच ठेवा. मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगायसाठी बोलवलंय की तुमच्या सगळ्यांकडून ठेकेदार खूप कमी पैशामध्ये काम करून घेतो. नाही महेश, ते तुला 100 रुपये देतात, आम्हाला नाही. भोलू, जेव्हा ते मला कमी पैसे देत होते तेव्हा तू कधी माझ्याकडनं आवाज उठवलास नाही ना? ते अरे भोलू, हा महेश तर हुशार असल्यासारखं बोलत आहे. ते सगळं सोडा, मी काही पैसे वाढवणार नाहीये. हप्त्याचे 2000 मिळतात तेच देणार आहे. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, हे पैसे नाही वाढवणार आणि आपल्याकडनं 2 गुणा काम करून घेणार. तर मग आता आम्ही अजून काय करायचं? माझ्याकडे एक सुझाव आहे. देण्यासाठी माझ्याकडे काही पैसे तर नाहीये, पण माझ्याकडे खूप जास्त जमीन आहे. जर तुम्ही माझ्या शेतामध्ये काम करताल तर तुमच्या मेहनतीच्या बदल्यात मी तुम्हाला 1 वर्षाचं राशन मी देणार आणि सोबतच हे सगळं धान्य विकलं जाईल, तर त्याच्यातून आलेल्या पैशातून तुमच्या सगळ्यांचा हिशोब पण करेल. हा तर तू खूप छान सौदा करत आहेस. नंतर मागे तर नाही हटणार ना? बिलकुल नाही हटणार. मी जे बोलत आहे ते जरूर करेल, हा माझं वचन आहे. हे तू काय बोलत आहेस? ह्या लोकांना बहकवून स्वतःच्या वाहवाही करत आहेस? नाही नाही, यांना यांच्या कामाची खरी किंमत सांगत आहे ठेकेदारजी. आता तुमची ही चालबाजी यांना सगळ्यांना माहिती झाली आहे. आता तुमचा साथ कोणीच नाही देणार. महेश आणि बाकी सगळेजण तिथून निघून गेले आणि ठेकेदार रागात दात दाबत राहिला. लोक महेशच्या शेतामध्ये काम करायला लागले. महेशने वेगवेगळे उपाय काढून शेतीचं काम खूप सोपं केलं आणि पीक पण खूप चांगली यायला लागली. काही महिने निघून गेले होते आणि आज ठेकेदार प्रधान बरोबर त्यांच्या घरी बसलेला होता. या महेशचं काहीतरी करावं लागेल. 3 महिने झाले लोकांनी हळूहळू माझ्याकडं काम करणं बंद केलेलं आहे. एवढी चिंता काय करत आहात? ठिकाण्याला लावू का त्याला? तुम्हाला माहिती नाहीये, लोक म्हणतात की त्याच्यापेक्षा हुशार ह्या गावामध्ये कोणी नाहीये. त्यानं शेती खूपच सोपी करून टाकली आहे आणि लोक त्याच्या मागे पुढे लागलेले असतात. हुशार आणि मक्कार होण्यामध्ये खूप फरक असतो ठेकेदारजी, आणि तो आपल्या मक्कारीला नाही समजू शकणार जर आपण त्याला कुठल्या जाळ्यात फसवलं तर. हे बरोबर बोललात तुम्ही प्रधानजी. हे ऐकून माझ्या डोक्यामध्ये एक उपाय आहे. त्याची बुद्धी त्याच्याच विरोधात वापरू आपण. महेशला त्यांची ही योजना माहीत नव्हती. दुसऱ्या दिवस सकाळी महेश आपल्या घरी आपल्या आईला बोलत होता. आई, आज प्रधानजीने आपल्या घराची तिजोरी उघडायसाठी बोलवलंय. ते आणि ठेकेदार दोघंही भेटले होते मला काल. त्यांनी बोलले की त्यांची चावी हरवली आहे आणि माझ्याशिवाय ते कोणीच उघडू नाही शकणार. ओह, तर असं बोलले होते का ते? बाळा ऐक, तू हुशार तर खूप झाला आहेस, पण तुला लोकांची मक्कारी समजत नाहीये. तू एक काम कर, जाताना काही गाववाल्यांना सांगून जा की तू त्यांच्या घरी कशासाठी जात आहेस. ठीक आहे आई. महेशने आपल्या आईच्या बोललेल्या अनुसार रस्त्यामध्ये काही लोकांना सांगितलं आणि प्रधानच्या घरी पोहोचला. प्रधान आणि ठेकेदार तिजोरीच्या जवळ बसून महेशची वाट बघत होते. ये बाबा महेश, ये. हा हा प्रधानजी, काय हीच तिजोरी उघडायची आहे? हो बाबा, उघडशील तर ना? तुझ्या हुशारीचा चर्चा तर पूर्ण गावात झालाय. हे सगळं उघडेल, हा सगळं उघडेल.
चला तोपर्यंत आपण थोडं चहा नाश्त्याची सोय करूया. अच्छा ठीक आहे महेश, तू ही तिजोरी उघड, आम्ही येतो. जसं तुम्ही म्हणताल प्रधानजी. प्रधान आणि ठेकेदार तिथून निघून जातात. महेश तिजोरी उघडण्यामध्ये लागला. काहीच वेळामध्ये ती तिजोरी उघडली, ज्यामध्ये खूप जास्त सोनं आणि पैसा ठेवलेला होता. वा, हे सगळं काम आता किती सोपं झालंय. शेवटी बुद्धी सुद्धा कामाची गोष्ट आहे. तेव्हा तिथे प्रधान आणि ठेकेदार काही गाववाल्यांना घेऊन पोचले आणि त्याचबरोबर दामिनी पण तिथे आली. हे बघा, सगळे लोक लक्ष देऊन ऐका. हा महेश माझ्या घरी चोरी करत आहे. मी बोललो होतो की माझ्या घरामध्ये कोणीतरी घुसलंय, त्यामुळेच मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय. एवढी हुशारी आहे आणि याला चोरीमध्ये लावत आहेस. तुम्ही म्हणत आहात की महेश चोरी करत आहे? हो बिलकुल. काय हे खरं आहे ठेकेदारजी? हो, हे बिलकुल खरं आहे. अचानक दामिनी, महेश, मल्लू, भोलू सगळेजण हसायला लागले. तुम्ही सगळे हसत का आहात? मी तर याच्यामुळे हसत आहे की एवढी बुद्धी असल्यामुळे सुद्धा मी माझ्या आईमुळे वाचलो. म्हणजे हे की माझ्या आईने सांगितलं होतं की गावामध्ये सगळ्यांना सांगत जा की मी तुमची तिजोरी उघडण्यासाठी चाललोय. आत्ता मला समजलं तिने असं मला का सांगितलं होतं. आता सगळ्यांना माहित झालं की तुम्ही दोघं मला इथे कसं फसवणार होतात. हा, तुम्ही दोघं इथे या गावात राहण्याच्या लायकीचे नाही आहेत. हो, खूप झालं यांचं. आतापासून आमचा प्रधान आणि ठेकेदार सगळं महेशच आहे. पळ ठेकेदार, नाही तर आपली खैर नाहीये. मी तर आधीच तयारी केली आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. दोघे जण, ठेकेदार आणि प्रधान, तिथून पळून गेले आणि बाकी सगळेजण या दृश्याला पाहून हसायला लागले की कसं इतक्या हुशार माणसाला आज पण त्याची आई वाईट लोकांपासून वाचवते.